नमस्कार मित्रांनो, जसं लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलेलो नेमकं तसंच झालं आणि भात कापणीला सुरुवात झाली. आता सकाळचे जवळपास 7 वाजलेले आणि मी शेताकडे आलो कारण की भात कापणीला आता सुरुवात झालेली आहे. आत्ता भात कापायला चालला. चला तर मग माझ्याबरोबर आज काय होईल काय नाही ते बघूया. आता जस्ट मी आत्ता आमच्या शेताकडे पोचलेलो आहे आणि ही आमची आत्या माझ्याबरोबर आले. आता मी सुरुवात करणार आहे. कापणी म्हणजे पूजा तर केली पाहिजे. आता पहिला पूजा करून घेऊ. मित्रांनो, जस्ट आत्ता कापणीला सुरुवात केलेली आहे आणि इकडं मी कापायला, इकडं आत्ता आमचे कापायला. आत्ता जस्ट सुरुवात झालेली आहे आणि तर बघूया केवढं किती वाजेपर्यंत केवढा जाणार आहे, कापून संपतं आहे बघूया. कारण की आगादा आज पूर्ण दिवसापर्यंत संपवला पाहिजे. आता सध्या तर सकाळी आम्ही दोघं आलो आहे, नंतरला बाकीचे आहेत ते नंतरला येतील. तर बघूया चला. तर मित्रांनो, जस्ट आता आमची एक उंब पोचून आलेलो आहे मी. आता इथे दुसऱ्या उंबीला सुरुवात झालेली आहे. एक उंब म्हणजे 6 तास राहतात. 6 तासाची एक उंब तयार होते. मग तर प्रत्येक माणूस 6-6 तास घेऊन म्हणजे जेवढा बसतो ना त्या हातात गावीपर्यंत जेवढा तासांचा एरिया राहतो, म्हणजे तो ह्याच्यामध्ये 6-6 तासांचा तो एक उंब होता आहे. आणि प्रत्येक माणूस 6-6 तासांचा एक उंब घेऊन जात राहतो. एक लाईन राहत आहे. तर आता एक उंब सध्या पोचवून आलेलो आहे. आता दुसऱ्या उंबीला तर सुरुवात करणार आहे. जवळपास एवढं म्हणजे 2-3 उंबा जवळपास जायला आलेत. आणि आता वेळाला थोडी धार काढायला पाहिजे. धार तर उडणारच, थोड्या वेळाला धार काढून घ्या. तर मित्रांनो, जवळपास आम्ही गाद्याचा 1/3 पार्ट म्हणजे जवळपास अर्ध्याकडेच गेलं आहे, तेवढं संपवलो. आता घरी नाश्ता करायला चाललो आहे. घर इथून जवळपास आहे, म्हणजे नाश्ता का आणायला लावलो नाही, डायरेक्ट घराकडे जायलो आहे. घरी आता नाश्ता करून नंतरला मग आणि यायचं. चला तर मित्रांनो, नंतरला भेटूया. तर जस्ट नाश्ता करून चाललो. आता मग जाताना आता पाण्याचा हंडा वगैरे सगळं गुण चालणार. मग अशी एकटा चाललेलो, आत्ता सगळे जत्रात चालले. हे बघा, ही सगळी मुतगेकरची जत्रा. आता ही शेताकडे चालणार सगळे, थोडे इथं थोडे खालती. ऑलमोस्ट कदा संपायला आला आहे आणि आत्ता चहा पिण्याचा टायमिंग. जवळपास दुपारचा 1:30 वाजला आहे आणि पूर्ण गादा कापून संपलेला आहे. सकाळी 7ला चालू केलेलो मी आणि आमची आत्या. मग त्याच्यानंतर मग 10ला बनवून नाश्ता केलो. नाश्त्यानंतर मग त्याच्यानंतर घरचे सगळे आले, म्हणजे भाऊ, दीदी, आई त्यांनी सगळे आले. मग त्यांनी पण चालू केले. त्याच्यामध्ये माझ्या 10 उंबा, आत्याच्या 10 उंबा, बाकीच्यांचं सगळं म्हणजे ऑलमोस्ट दुपारी 1:30ला सगळा गादा संपलेला आहे. ह्याच्यानंतर म्हणजे सकाळी लवकर कापलेलं ते आता परतून त्याला परततो एकदा, म्हणजे खालती ते ओलं झालेलं हे होतं आहे. आता ऊन कडक पडलं आहे म्हटलं, ते वरचं वळतं आहे, खालचं तर अनेकदा परतायला पाहिजे. मग ते वळायला पाहिजे की, मग वाळवून त्याला नंतरला हे करायचं. मग 2 दिवसासाठी वळणीसाठी टाकून सोडायचं. तर या 10 पट्ट्या कापलेल्या परतून पण झाल्या. आता हे 2 दिवस कंटिन्यू चांगलं वाळतं आहे. ऊन पडल्यावर पाऊस आणायला तर बरं होतं आहे. आज एवढं झालं. आता हे थोडं गवत होतं ते बांधून घेतलं. आता घरी जायचं. चला, आजच्यासाठी एवढंच. चला तर मित्रांनो.